ई ऑफिसमध्ये लॉग इन कसे करायचे, संपूर्ण मार्गदर्शन. लेखक श्री डी.बी. सलगर. दिनांक 29 ऑक्टोबर 2025. आजच्या डिजिटल युगात शासनाच्या प्रत्येक कार्यालयात कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ई ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे फाईल्स, पत्रव्यवहार आणि दैनंदिन व्यवहार ऑनलाईन पद्धतीने हाताळले जातात. परंतु अनेक कर्मचाऱ्यांना प्रश्न पडतो, ई ऑफिसमध्ये लॉग इन कसे करायचे? चला, आता आपण हे सोप्या पद्धतीने शिकूया. स्टेप 1. ब्राउझर उघडा. सर्वप्रथम आपल्या संगणकावर गुगल क्रोम किंवा मायक्रोसॉफ्ट एज हा ब्राउझर उघडा. ॲड्रेस बारमध्ये टाईप करा https://eoffice.mahait.gov.in आणि एंटर दाबा. स्टेप 2. लॉग इन पृष्ठावर जा. पान उघडल्यानंतर तुम्हाला ई ऑफिस लॉग इन पेज दिसेल. इथे तुम्हाला तुमचा युजर नेम, गव्हर्नमेंट ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. उदाहरणार्थ abc@gov.in. स्टेप 3. कॅप्चा भरा आणि लॉग इन करा. युजर नेम आणि पासवर्ड भरल्यानंतर खाली दिसणारा कॅप्चा कोड योग्यरित्या टाईप करा. यानंतर लॉग इन बटणावर क्लिक करा. स्टेप 4. डॅशबोर्ड उघडा. काही सेकंदात तुमचा ई ऑफिस डॅशबोर्ड उघडेल. इथे तुम्हाला तुमच्या कार्यालयातील सर्व फाईल्स, रिसीट्स, ड्राफ्ट्स आणि टास्क्स दिसतील. याच ठिकाणी तुम्ही नवीन फाईल तयार करू शकता किंवा आलेल्या फाईल्सवर काम करू शकता. स्टेप 5. पासवर्ड बदला. पहिल्यांदा लॉग इन करताना. जर तुम्ही पहिल्यांदाच लॉग इन करत असाल तर प्रणाली तुम्हाला पासवर्ड चेंज करण्याचा पर्याय देईल. नवीन पासवर्ड तयार करताना खालील बाबी लक्षात ठेवा. पासवर्डमध्ये मोठी व छोटी अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हे असावीत. उदाहरणार्थ dbs@2025 ऑफिस. महत्त्वाच्या सूचना. 1. तुमचा पासवर्ड कुणालाही सांगू नका. काम झाल्यानंतर नेहमी लॉग आउट करा. 3. रिमेंबर पासवर्ड हा पर्याय क्लिक करू नका. 4. इंटरनेट कनेक्शन स्थिर ठेवा. ई ऑफिस ही शासनाची एक उत्कृष्ट डिजिटल प्रणाली आहे, जी प्रशासकीय कामकाजात वेग, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवते. योग्य पद्धतीने लॉग इन करून वापर केल्यास कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ आणि परिणामकारक बनते.